नमस्कार मित्रांनो, तर आज आपण गोकुळ गाडेकर यांच्या गाईला बघायला आलो होतो. काल पण आलेलो होतो. काल तिची जी लघवी होती ती एकदम चॉकलेटी कलरची होती. अशी होती तिची काल लघवी आणि तिला काल आपण उपचार केल्यानंतर तिची जी लघवी ती आज ह्या प्रकारे आलेली आहे. एकदम नॉर्मल झालेली आहे. काल तिची एकदम चॉकलेटी कलरची होती तिची जी लघवी होती ती. तर तिला जो आहे तर तो बबेसियासिस नावाचा हा आजार झालेला होता आणि त्यामुळे तिचं जे टेम्परेचर होते 106.7 झालेलं होतं. तर तिला अजून काय काय लक्षण होतं? तिला काल श्वास घ्यायला तकलीफ होत होती आणि चारा पण कमी खात होती आणि अशी म्हणलं तर ती थोडी दमलेली होती. म्हणजे तिला उठबैस करायला जास्त तकलीफ होत होती आणि उठबैस चालू होती आणि चारा कमी खात होती आणि दूध पण खूप कमी दिलं तिनं. आणि दूध तर काही काढलंच नाही आम्ही, कारण या लक्षणामुळे डॉक्टर साहेब म्हणे दूध काही काढू नका म्हणे. आणि आपण ट्रीटमेंट केल्यानंतर किती वेळा तिला आराम मिळाला? तिने ट्रीटमेंट केल्यानंतर कमीत कमी 8 ते 9 तासात गाय एकदम क्लिअर झाली होती. तर हा तिला जो आहे तर ते बबेसियासिस नावाचा आजार झालेला होता. हा जो आहे तर ते बबेसिया एक पॅरासाईट असतो, त्यामुळे हा होतो. आणि हा पॅरासाईट काय करतो तर रक्तातील ज्या RBC राहतात, रक्तामध्ये 2-4 प्रकारचे घटक असतात. RBC असतात, WBC असतात, प्लेटलेट, सिरम असतात, तर बरोबर ग्लुकोज सुद्धा असतो. तर हे जो पॅरासाईट असतो हा RBCला डॅमेज करून त्यामधलं हिमोग्लोबिन जो आहे तर तो बाहेर काढत असतो आणि तो लघवीच्या माध्यमातून असं बाहेर निघून जातो पूर्ण. त्यामुळे हा ही जी लघवी ही पूर्ण चॉकलेटी कलरची येत असते. तर याला आपण काल उपचार केला आणि तिची आज सकाळी जी लघवी बघितली तर ती एकदम नॉर्मल झाली आणि ती आता सध्या चारा वगैरे व्यवस्थित खाते आहे. अशा प्रकारे आपण जर बबेसियाची व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर लगेच जनावर 10-12 तासात ते 72 तासापर्यंत तिची लघवी जी आहे ती नॉर्मल होत असते. धन्यवाद.